ऑफ इंडियाजवळ जी घटना घडली आहे, जी बोट बुडाली आहे, इथे ज्या बोटी आहेत त्या बोटी चालवणारे जे मास्टर आहेत सुभाष मोरे, इथे गेटवे जलवाहतूक जी सेना आहे त्याचे ते सभासद आहेत. नेमका घटनाक्रम काय होता त्यांनी स्वतः पाहिला आहे काय, त्यांच्याकडून थोडंसं मार्गदर्शन करूया, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया. सर, नेमका घटनाक्रम हा काय होता? आमची बोट गेट ऑफ इंडियावरून सुटली एलिफंटा जाण्यासाठी. तर कमीत कमी आमची बोट अर्ध्या तासात म्हणजे रनिंगवर गेलेली आहे जव्हारद्वीपजवळ गेल्यानंतर नेव्हीच्या बोटीने आम्हाला शायनिंग मारण्यासाठी ते येतात आणि या आमच्या बोटीला ठोके गेलेली आहे. तर आमची बोट लाकडाची आहे ना, लोखंडी आहे आणि ह्यांच्या फायबर बोटी आहेत आणि फायबर बोटी यांची कंट्रोल नाही झाली, यांनी डायरेक्ट घेऊन आमच्या बोटीला ठोके गेलेले आहे. तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकता की ते नेव्हीचीच लोक होती? येस नेव्हीचे आहेत 100. का करतात ते असं? शायनिंग, ते शायनिंग मार नेमकं शायनिंग म्हणजे काय? म्हणजे मुली वगैरे असल्या की त्यांना दाखवायचं मी बोट कसा आहे, हेलिकॉप्टर म्हणजे या बोटीतून प्रवास करणारे जे महिला असतात, मुली असतात, त्यांना आकर्षण दाखवण्यासाठी त्या स्पीड बोटी फिरवल्या, तुमचं असं म्हणणं आहे? हो 100%. आणि मी आज मोठा आरोप करताय तुम्ही नेव्हीवरती. मी 100% सांगतो, मी आज 1973 10 सप्टेंबरपासून मी इथे काम करतो बोटीचा मास्टर म्हणून आणि माझ्यासमोर भरपूर वेळेला झालेलं आहे, माझ्याबरोबर झालेलं आहे. तुम्ही नेव्हीशी कधी संपर्क केला? मी भरपूर वेळेला केलेलं आहे. का कमीत कमीत आमची स्टेअरिंग जी आहे हायड्रोलिक सिस्टम नाही आहे, आमचा इंजिन आहे हायड्रोलिक इंजिन नाही आहे. तुमच्याकडे संपूर्ण हायड्रोलिक सिस्टम आहे, तुम्ही 4 पावलं लांब राहा आमच्याकडनं. उद्या एका समय तुमची स्टेअरिंग लॉक झाली तर आम्हाला येऊन डायरेक्ट तुम्ही ठोकणार. पण या संदर्भात लेखी तक्रार केली आहे? कशी तक्रार केली आहे? लेखी तक्रार का ते नेव्ही कर्नल जे आहेत कधी ते कर्नल लोक लक्षात टाकत नाही आहे आणि नेव्ही कंट्रोल जो आहे तो अधिकार जो आहे त्याला 1 ना 10 वेळा बोलवून झालेला आहे आणि तो रिटायर पण होऊन गेलेला आहे. आता नेमके किती प्रवासी त्यात होते? त्यांच्या प्रवाशाचा सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा होता. 3 लोक मृत्युमुखी झाल्याची जी बातमी आहे, बोटीत नेमकी प्रवाशांसाठी काय व्यवस्था अपुरी होती का? आमच्याकडे संपूर्ण लाईफ जॅकेट पॅसेंजरला एक लाईफ जॅकेट दिले जातो. असं आमची समजा 80ची कॅब दिली तर 80 लाईफ जॅकेट आम्ही ठेवतो आणि 5 क्रूचे म्हणजे 85 लाईफ जॅकेट आमच्याकडे असते. त्यानंतर राब बोये जे असतात लाईफ जॅकेट म्हणजे 20 माणसं एका राब बोयावर राहू शकतात पकडून, म्हणजे गाल्या इतक्या पाण्यावर तो उभा राहू शकतो, म्हणजे बुडायचे काय असं येत नाही माणसाला. या तुम्ही आरोप केला आहे नेव्हीवरती, याच्यानंतर तुम्हाला अशी भीती वाटते का की नेव्हीकडून तुम्हाला काही त्रास होईल किंवा नेव्हीकडून तुम्ही डायरेक्ट आरोप केला त्यांच्यावरती? नेव्हीवाल्यांच्यावरती मी आरोप केल्याने मी त्यांच्या समोर करणार माणूस आहे. पण तुमच्याकडे पुरावे? मी स्वतः बोटीचा मास्टर आहे, माझ्यासोबत 2-3 वेळा घटना घडलेली आहे. मी त्यांना सांगितलं बाबा 4 पावलं लांब राहा म्हणून तुम्ही, तरी पण ते ऐकत नाही आहे, ते शायनिंग मारण्यासाठी येतात. बरं, हे जे कर्मचारी आहेत जे नेव्हीचे ते कोण असतात? अधिकारी असतात की साधे सामान्य? ॲक्च्युली आहे ना, त्यांच्याकडे ईश्वरदान त्यांच्याकडे लायसन होल्डर आहेत का बिना लायसन होल्डर ते मला माहिती नाही आहे. पण ते शायनिंग मारण्यासाठी मुली पाहिलं एकदा बोटीमध्ये का शायनिंग मारण्यासाठी येतात. म्हणजे जसं हेलिकॉप्टर कसं चालतो आपण ह्या टाईपला येतात त्या बाजूने आपल्या आणि सुसाट जातात. बरं, ही आपली जी बोट बुडाली ती लाकडाची होती, त्यांची फायबरची असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जातं. त्यांच्याकडून काही नुकसान होत नाही, आपल्या बोटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पण तरी पण एक प्रश्न तुमच्यावरच निर्माण होईल पुढे, की तुम्हाला काय वाटतं की बोटीवरती प्रवाशांसाठी ही जी सुरक्षा होती ती अपुरी होती का? नाही, सुरक्षा आमची भरपूर आहे. मी बोटीचा मास्टर आहे, मला माहिती आहे माझी सुरक्षा पाहिजेलच का पॅसेंजरचा जीव धोक्यामध्ये नाही टाकायचा आम्हाला. आमच्याकडे लाईफ जॅकेट आहे, रिंग बोई आहेत, राब बोई आहेत, या आमच्याकडे संपूर्ण सहायता पूर्ण असतो. नक्कीच सुभाष मोरे, धन्यवाद आपण जमराष्ट्री बोलल्याबद्दल. सुभाष मोरे हे इथे ज्या बोटी चालवतात त्यातले मास्टर आहेत आणि त्यांनी नेव्हीवरती एक गंभीर असा आरोप केला आहे की जे नेव्हीचे कर्मचारी आहेत त्या स्पीड बोटनी येतात आणि गाडी जी आहे ती पर्यटकांना फिरवून दाखवतात, एक शायनिंग मारतात आणि त्यातून ते पोरी ज्या त्या प्रवासी आहेत मुली महिला त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात, असा त्यांचा आरोप आहे. या संदर्भात त्यांनी सविस्तर जी ती कधी तक्रार दाखल केली नाही, मात्र ते आरोप हे करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायणसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.